जगाच्या 40% लोकसंख्येसाठी कार्य करण्याची भारत चीन या दोन देशांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। शांती, समृद्धी आणि स्थैर्यासाठी भारत चीन दरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा। इतर देशांविरुद्ध दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर करणाऱ्या राष्ट्रांविरोधात दंडात्मक कारवाईचे मापदंड ठरवावेत, भारताची मागणी। छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ इंदू मल्होत्रा यांनी घेतली शपथ। मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर सुहास पेडणेकर यांची नियुक्ती। आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीनला खंडणी विरोधी पथकानं केली अटक। नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। भारत आणि चीन यांच्यावर संपूर्ण जगाच्या 40% लोकसंख्येसाठी कार्य करण्याची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं। मोदी 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर असून आज त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी वुहान इथं अनौपचारिक चर्चा केली। उभय नेत्यांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली। भारत आणि चीन यांनी एकत्रितपणे कार्य केलं तर त्याचा लाभ आपल्या देशांना त्याचबरोबर संपूर्ण जगाला होणार आहे, असं मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं। भारत आणि चीन यांच्यामध्ये गेल्या शतकापासून असलेल्या संबंधांचं मोदी यांनी कौतुक केलं। 2 राष्ट्रांमध्ये अशा प्रकारची अनौपचारिक शिखर परिषद होणं ही आता परंपरा बनत चालली आहे। यापुढील अनौपचारिक शिखर परिषद 2019 मध्ये भारतात भरवण्यात येईल, असंही मोदी यांनी सांगितलं। उभय नेत्यांमध्ये शांती, समृद्धी आणि स्थैर्य अशा विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली। जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर 50% हिस्सा भारत आणि चीन या मोठ्या देशांनी व्यापला आहे। उर्वरित 50%मध्ये इतर संपूर्ण जग आहे, असं नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी याचा लाभ दोन्ही देशांनी घेण्याची आवश्यकता असल्याचं मत मांडलं। इतर देशांविरुद्ध दहशतवादाचा वापर एक हत्यार म्हणून करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दुटप्पी धोरणाचा अवलंब करणाऱ्या राष्ट्रांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे मापदंड ठरवले जावेत, अशी मागणी भारतानं केली आहे। फ्रान्समध्ये पॅरिस इथं दहशतवादाला होणाऱ्या वित्त पुरवठ्याशी लढा या विषयावर आयोजित परिषदेत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी ही भूमिका मांडली। इस्लामिक स्टेट आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना होणाऱ्या वित्त पुरवठ्याला आळा घालण्यासाठी राष्ट्रांमध्ये सहकार्य आवश्यक असतं, मात्र दुर्दैवानं दहशतवादी गटांमध्येच अधिक सहकार्य दिसत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं। या 2 दिवसांच्या परिषदेत सहभागी झालेल्या 70हून अधिक राष्ट्रांनी दहशतवादाला पैसा पुरवणाऱ्या सर्व कारवायांना गुन्ह्याचाच दर्जा द्यायला मंजुरी दिली। छत्तीसगड आणि तेलंगण राज्याच्या सीमावर्ती भागातल्या बीजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाले। यात 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे। घटनास्थळावरून 6 रॉकेट लॉन्चर्स, एक 303 रायफल, एक स्वयंचलित रायफल, एक रिव्हॉल्व्हर, 3 हातबॉम्ब यांच्यासह इतर हत्यारं जप्त करण्यात आली आहेत। या चकमकीत 3 पोलीस शिपाई जखमी झाले। दरम्यान छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यातल्या 60 नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं। यामध्ये 20 महिला आणि 13 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी संयुक्तपणे कार्य केलं पाहिजे, असं प्रतिपादन कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली इथं केलं। राज्यांच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याच्या मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद भरवण्यात आली आहे। त्यावेळी प्रधान बोलत होते।
युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सरकारनं विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. कुशल व्यावसायिकांना असलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. हे कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समन्वयानं आयोजित केले जावेत अशी अपेक्षा प्रधान यांनी यावेळी व्यक्त केली. कौशल्य विकास प्रशिक्षणाविषयी आलेल्या सूचनांचा विचार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कराची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर या वित्तीय वर्षामध्ये आतापर्यंत 7,41,000 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला अशी माहिती वित्त मंत्रालयानं आज एका पत्रकाद्वारे दिली आहे. गेल्या वर्षी 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर मार्च 2018 पर्यंत जमा झालेल्या महसुलाची आकडेवारी वित्त मंत्रालयानं जाहीर केली. या 8 महिन्यांच्या काळात जीएसटी अंतर्गत 1,19,000 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. या कालावधीमध्ये दरमहा सरासरी 89,000 कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे अशी माहिती या पत्रकात दिली आहे. देशाच्या काही भागात जाणवत असलेल्या चलनी नोटांच्या तुटवड्यामागे कर्नाटक राज्यातल्या सरकारी ठेकेदारांनी केलेली रोख रकमेची साठेबाजी हेही एक कारण आहे असं कर्नाटकमधल्या प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सरकारी ठेकेदारांवर घातलेल्या धाडींमध्ये 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटांचा मोठा साठा लागला. म्हैसूर भागातल्या 4 ठेकेदारांकडून 6,76,00,000 रुपये मूल्याच्या नोटा जप्त करण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत सुमारे 10,62,00,000 रुपये आणि 1,33,00,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. नीट या वैद्यकीय अभ्यासक्रम पात्रता परीक्षेसाठी निश्चित केलेला कट ऑफ 15% कमी केला आहे. या निर्णयाचा लाभ 18,000 विद्यार्थ्यांना होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची अतिशय आवश्यकता आहे. वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. पदव्युत्तर जागा भरण्यासाठी आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकारचं प्राधान्य आहे. त्यामुळे नीट प्रवेश परीक्षेचा कट ऑफ कमी केला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ इंदू मल्होत्रा यांनी आज पदाची शपथ घेतली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी मल्होत्रा यांना शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी थेट नियुक्त होणाऱ्या इंदू मल्होत्रा या पहिल्या महिला वकील आहेत. इंदू मल्होत्रा या नामवंत कायदेतज्ञ आहेत. त्यांच्या नियुक्तीला कालच सरकारनं मान्यता दिली होती. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तसंच राज्यातल्या विद्यापीठांचे कुलपती चे विद्यासागर राव यांनी आज राजभवनात पेडणेकर यांच्याकडे नियुक्तीचं पत्र सुपूर्द केलं. ही नियुक्ती 5 वर्षांसाठी आहे. गेल्या वर्षी 24 ऑक्टोबरला डॉक्टर संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून कार्यमुक्त केल्यानं मुंबई विद्यापीठाचं कुलगुरूपद रिक्त झालं होतं. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीनं डॉक्टर पेडणेकर यांच्या नावाची कुलगुरू पदासाठी शिफारस केली होती. डॉक्टर सुहास पेडणेकर हे मुंबईतल्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आहेत. गेली 28 वर्ष रसायनशास्त्रातल्या अध्यापनाचा त्यांचा अनुभव आहे. कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार तारिक परवीन याला आज ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली. परवीन हा मुंब्रा इथल्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असून तो छोटा शकीलचा हस्तक मानला जातो. अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर येत्या 3 मे रोजी सुनावणी होणार आहे. अॅटर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश AK गोयल आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे याची सुनावणी लवकरात लवकर करण्याची मागणी केली. अॅट्रॉसिटी कायद्यातल्या काही अटी शिथिल करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 20 मार्च रोजी दिला होता. या निर्णयावर सरकारनं ही पुनर्विचार याचिका दाखल केली असून न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यघटनेच्या 21व्या कलमाचं उल्लंघन होणार असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघातून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज भारतीय जनता पार्टीतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, आमदार डॉक्टर सुनील देशमुख,
आमदार डॉक्टर अनिल बोंडे तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते। भाजपाच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार राज्याला विकासाकडे नेत असून शिवसेनेकडे कोणताही विकासाचा अजेंडा नसल्यामुळे ते भाजपावर टीका करत आहेत, अशी टीका खासदार दिलीप गांधी यांनी अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत केली। केडगाव दुहेरी हत्याकांड हे राजकीय वैमनस्यातून झालं असून यात भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा काहीही संबंध नसल्याचं खासदार गांधी यांनी सांगितलं। जालना जिल्ह्यात अवैधरित्या उत्खनन करून बाहेर काढलेला मौल्यवान दगड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे। जालना राजूर रस्त्यावर मौजे दगडवाडी शिवारात मौल्यवान दगडांचं उत्खनन अवैध मार्गाने चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अचानक छापा टाकून मॉस अँगेट जातीचा 8 टन 300 किलो वजनाचा दगड जप्त केला। याची किंमत 33,20,000 रुपये असल्याची माहिती जालना जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज दूरदर्शन प्रतिनिधीशी बोलताना दिली। शोभिवंत वस्तू आणि दागिने बनवण्यासाठी हा दगड वापरला जातो। दगडवाडी शिवारात हा मोठ्या प्रमाणावर आढळत असून जेसीबीच्या सहाय्याने हा दगड बाहेर काढला जातो। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे, असंही पोकळे यांनी सांगितलं। राज्यात दिवाणी कारागृह उभारण्यात कुचराई केल्याबद्दल तसंच दिवाणी कैद्यांना गुन्हेगारी कैद्यांसोबत एकत्र तुरुंगात ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची कानउघाडणी केली आहे। खोटं वक्तव्य केल्याबद्दल तसंच न्यायालयाचे आदेश धुडकावल्याबद्दल कृष्णा राणा यांना 3 महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला होता, परंतु त्यांना भायखळा कारागृहात गुन्हेगारी कैद्यांसोबत ठेवण्यात आलं, तसंच नातेवाईकांना भेटू दिलं जात नव्हतं। या विरोधात राणा यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं। गुन्हेगारी कैद्यांपासून वेगळ्या ठिकाणी दिवाणी कैद्यांना ठेवलं जावं असं कारागृह नियमांमध्ये म्हटल्याचं न्यायाधीश गौतम पटेल यांनी या संदर्भात निकाल देताना सांगितलं। दिवाणी कैद्यांसाठी पुरेशी सुविधा राज्य सरकारनं उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही न्यायाधीशांनी दिले। सायबर गुन्हे आणि फसवणूक होऊ नये म्हणून डिजिटल व्यवहार आणि समाज माध्यमांचा वापर करताना कोणती काळजी घेण्याची गरज आहे याची माहिती देण्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे। सायबर गुन्हे विभागाचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत, कर्नल नरेश कुमार चौधरी, राज्य पोलीस दल संशोधन विकास विभागाचे प्रमुख आशिष सुतार, केंद्रीय सायबर गुन्हे विभागाचे प्रमुख स्मिथ गोन्साल्विस या परिषदेला उपस्थित होते। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये सायबर संशोधक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि पोलीस सहभागी झाले आहेत। या परिषदेमध्ये समाज माध्यमांवर होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती देण्यात येणार आहे। परकीय चलन परिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून अंदाजे 834 कोटींचा घोटाळा करणारा मुंबईचा सनदी लेखापाल दिनेश जजोदिया याला सक्तवसुली संचालनालयानं अटक केली। संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंड इथल्या विविध कंपन्यांचा संचालक म्हणून दिनेश जजोदिया काम करतो। व्यवसायानं सनदी लेखापाल आणि कर सल्लागार असणाऱ्या जजोदियानं रोख्यांच्या माध्यमातून अवैध मार्गानं सुमारे 125 दशलक्ष डॉलर्सचा म्हणजेच 834 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी जमा केला, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे। राज्यातल्या कारागृहांच्या शेती उत्पन्नात पैठणच्या खुल्या कारागृहानं प्रथम क्रमांक पटकावला आहे। जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी केलेल्या शेतीतून कारागृह प्रशासनाला 84,50,000 रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं आहे। कारागृहात असणाऱ्या 210 कैद्यांनी शेतात राबत फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्यांचं उत्पादन घेतलं, तसंच ऊस, चारा, वैरण, शेणखत आणि दूध यातूनही उत्पन्न मिळवलंय। पैठण इथं असलेल्या खुल्या कारागृहाच्या मालकीची तब्बल 500 एकर जागा आहे। त्यात काही जमीन वनक्षेत्रासाठी वापरली जाते। त्यापैकी 300 एकर जमिनीवर शेती फुलवली आहे। एकूण 20 कैद्यांचा गट तयार करून त्यांच्या आवडीनुसार शेतातली कामं आणि पशुपालनाची कामं त्यांना विभागून दिली आहेत। त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना योग्य मोबदलाही दिला जात असल्याचं कारागृह अधीक्षक सचिन यांनी सांगितलं आहे। पैठण खुले कारागृहाकडे आमच्याकडे जी जमीन आहे ते शासनाची, त्या जमिनीमध्ये जमिनीच्या प्रतीनुसार, दर्जानुसार विविध उत्पादनं घेतली गेली, विविध पिके घेतली गेली। या ठिकाणी 3 माझ्याकडे कृषी अधिकारी आहेत कार्यरत, खालचा स्टाफ आहे आणि बंदी आहेत। यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती उत्पादन मिळवलं गेलं। गहू, ज्वारी, ऊस, हरभरा व इतर पिके, सर्व सिझनेबल भाजीपाला, सर्व पिकांचं उत्पादन घेतलं गेलं।
आणि बंधांना देखील प्रोत्साहित केलं गेलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं गेलं. ज्याला जे काम येतं, समजा कोणाला नांगरट पेरणी येते, कोणाला दूध काढता येतं, असं ज्या त्या पद्धतीने आम्हाला कामं देते. ज्याला जे येतं, पाणी दाराचं काम. मुंबईतल्या अंधेरी उपनगरातल्या भवन्स महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये पक्षी आणि प्राण्यांचं अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. भवन्स नेचर अँड ॲडव्हेंचर सेंटरच्या वतीनं आयोजित केलेल्या या प्रदर्शनात देशी विदेशी प्रजातींचे 200पेक्षा जास्त पक्षी, प्राणी आणि मासे ठेवण्यात आले आहेत. या केंद्रातर्फे जखमी प्राण्यांसाठी अनाथालय चालवलं जातं. जखमी पक्षी, प्राण्यांवर उपचार करून त्यांचा सांभाळ केला जातो. या प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्राच्या कार्याची माहिती दिली जात असल्याचं या केंद्राचे विभाग प्रमुख हिमांशू प्रेम यांनी सांगितलं. मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत या प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली आहे. सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी गर्दी करत आहेत. मुलांना एकाच ठिकाणी 30 जातींचे मासे, 120 जातींचे रंगीबेरंगी पक्षी पाहायला मिळत आहेत. 1 मेपर्यंत हे प्रदर्शन निसर्गप्रेमींसाठी खुलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 29 एप्रिलला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 43वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. खलनायक, नायक, संन्यासी आणि राजकारणी म्हणून सर्व परिचित असलेले सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचा आज पहिला स्मृतिदिन. 1968 साली मन का मीत या हिंदी चित्रपटातल्या खलनायकी भूमिकेतून विनोद खन्ना यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. देखणा चेहरा आणि रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे पुढे ते नायक झाले. मेरे अपने, कुर्बानी, रेशमा और शेरा, मेरा गाव मेरा देश, हाथ की सफाई, हेराफेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथोनी सारख्या चित्रपटांनी विनोद खन्ना यांना नावलौकिक मिळवून दिला. दयावान चित्रपटानं त्यांच्या लोकप्रियतेवर कळस चढवला. चित्रपटाचा पडदा गाजवल्यानंतर ते राजकारणाकडे वळले. पंजाबातल्या गुरुदासपूर मतदारसंघातून 12व्या, 13व्या आणि 14व्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून ते निवडून आले होते. 2002 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून आणि त्यानंतर परराष्ट्र खात्याचं राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवलं होतं. छेड़ मेरे हमराही गीत कोई ऐसा, छेड़ मेरे हमराही गीत कोई ऐसा, उम्र भर हमसे गुनगुनाते रहे. ये मिलन की रेना है, कोई गम की रात नहीं. अमर अकबर जिसको अपना हम अपना कह लेते यारो, पास नहीं तो दूर ही होता, लेकिन कोई मेरा अपना. कादंबरीकार, नाटककार, रहस्यकथा लेखक, अनुवादक भार्गवराम विठ्ठल अर्थात मामा वरेरकर यांच्या जयंती. वयाच्या 8व्या वर्षी नवीन रासक्रीडा नावाचं त्यांनी नाटक लिहिलं. वाचनाची आणि लिखाणाची विलक्षण आवड असलेल्या वरेरकरांनी एकूण 37 नाटकं आणि 6 नाटिका लिहिल्या. शिवाय कथा, कादंबऱ्या आणि रहस्यकथाही लिहिल्या. 1908 साली कुंजविहारी हे पहिलं नाटक त्यांनी लिहिलं. हाच मुलाचा बाप हे त्यांचं गाजलेलं पहिलं नाटक. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातली नोकरी सोडली आणि लेखनावरच लक्ष केंद्रित केलं. संन्याशाचा संसार, तुरुंगाच्या दारात, परिणती पूर्व, सत्तेचे गुलाम, सोन्याचा कळस अशी नाटकं त्यांनी लिहिली. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरदचंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. 21शीत या पुस्तकात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 21 कथा वरेरकरांनी अनुवादित केल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात तापमापकाचा पारा 46 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलाय. वाढता उन्हाळा लक्षात घेऊन खामगाव इथं सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे. नागरिकांनी अति उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हामध्ये बाहेर जाणं टाळावं.
तसंच बाहेर जाण्याची आवश्यकता असेल तर डोक्याला रुमाल बांधावा, भरपूर पाणी प्यावं असं आवाहन खामगाव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस.बी. वानखेडे यांनी केलं आहे। दरम्यान राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे। येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे। याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 23, नागपूर 44-22, पुणे 40-18, औरंगाबाद 40-25, नाशिक 41-18, कोल्हापूर 40-22, रत्नागिरी 33-25, सोलापूर 41-25 आणि अमरावती कमाल 43 आणि किमान 26 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। जगातल्या 40% लोकसंख्येसाठी कार्य करण्याची भारत चीन या दोन देशांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। शांती, समृद्धी आणि स्थैर्यासाठी भारत चीन दरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा। इतर देशांविरुद्ध दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर करणाऱ्या राष्ट्रांविरोधात दंडात्मक कारवाईचे मापदंड ठरवावेत, भारताची मागणी। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ इंदू मल्होत्रा यांनी घेतली शपथ। मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुहास पेडणेकर यांची नियुक्ती। आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीनला खंडणी विरोधी पथकानं केली अटक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौऱ्यावर आहेत। आपल्या 2 दिवसांच्या या दौऱ्यात ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी अनौपचारिक चर्चा करणार आहेत। जागतिक, प्रादेशिक तसंच व्यापारासह विविध विषयांवर यावेळी द्विपक्षीय चर्चा होत आहे। या दौऱ्याविषयी तसंच भारत चीन संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारण, व्यापार या विषयांवर अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक राजा पटवर्धन यांना 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात।